हाय हॅलो नमस्ते, वेलकम टू केएनवी फॅमिली. केएनवी फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजचं आहे नवीन वर्षाची सुरुवात, पहिला दिवस. आणि बघा वीरू सकाळी सकाळी उठलेला आहे. उठलाय सकाळ म्हणजे 11 वाजलेले आहेत, तरी अजून त्याला झोपायचं होतं. मम्मा मला अजून तुझे शोपेचे झोपायचे म्हणून असं त्याचं रडणं चालू होतं. आणि इकडे मी त्याला उचलून घ्यायला गेली आणि नेमकंच बघा माझा इकडे जो आहे ना सगळा चहा जो आहे तो पूर्ण खाली गेलेला आहे. आता हे मम्माला डबल एक काम लागलेलं आहे. आणि हो का, हे बघा आता ह्याला कुठे जायचंय तुला? स्विमिंग पूलला. बघा त्याला सकाळी सकाळी आता नवीन वर्षाचं जे आहे ना स्विमिंग पूलला जायचं, स्विमिंग करायला. आणि त्याला स्विमिंग पूल मध्ये काय पकडायचंय माहितीये का? काय पकडायचं रे? स्विमिंग पूलला काय मध्ये नसते. स्विमिंग पूल मध्ये काय पकडायचं होतं पण तुला? लेक पकडायचं. रिंग पकडायची होती. आणि शार्क कोणाला पकडायचा होता? त्याला शार्क पकडायचा होता बर का. मला म्हणतो बडा बहुत खतरनाक शार्क पकडना है म्हणतो बघा. शार्क पकडना है बघा. किचन वर थांबायचं नसतं, पडतं. हा चला आता हॉलमध्ये चला, मी चहा घेऊन येते. तर चला मस्तपैकी आता आम्ही चहा एन्जॉय करणार आहोत. सकाळी सकाळी नवीन वर्षामधला हा पहिला चहा आहे है ना वीरू? तर सकाळचा चहा झाला आणि ते म्हटलं चला पटापट जे आहे ना ते जेवणाची सुरुवात करूया. म्हणजे कसं आहे ना, एकदा जेवण बनवलं ना की पटापट जे आहे ते बाकीचे कामं आवरायला ते मोकळे होते. तर बघा चपात्या वगैरे माझ्या इथं बनवून झाल्यात आणि आज मस्तपैकी मेथीची भाजी बनवलेली आहे. आणि म्हटलं सगळं किचन जे आहे ते आवरून ठेवावं. तर किचन जे आहे ते आवरायला लगेच घेतलं. तर सिंपल अशी मेथीची भाजी केलेली आहे. मस्त हिरवी मिरची वाटून टाकली होती आणि छान अशा चपात्या ह्या ज्या आहेत ना मी दुरडीमध्ये ठेवते. कारण काय होतं ना, गरम गरम चपात्या पण पोळी डब्यात भरल्या ना तर पूर्ण मॉइश्चर पकडतं आणि असं ओलावा होतो. आणि त्या चपात्या आहेत ना थोड्या वेळाने म्हणजे दुसऱ्या दिवशी खराबच होऊन जातात. जर राहिलं तर संध्याकाळी राहत नाही. एक पण चपाती संध्याकाळी सुद्धा कधी कधी खराब होतात गरमीमध्ये. तर पटकन गरम चपात्या ज्या आहेत त्या भरून न ठेवता मी अशा दोडीमध्ये छान ठेवते आणि ते थोडं थंड झाल्या की मग नंतर जे आहे ना पोळी डब्यामध्ये भरून ठेवते. तर अशा पद्धतीने जे आहे ते नेहमी पोळ्या किंवा चपात्या काहीही असलं ना त्या मी पहिले जे आहेत त्या बनवल्या दुरडीमध्येच ठेवते. आणि म्हटलं चला आता किचन जे आहे ना ते मला छान असं आवरायचं होतं. आणि मला माझ्या किचनमध्ये ना बरेच बदल करायचे आहेत, पण हळूहळू ते आता मी ह्या वर्षी करणार आहे. मला छान असे आर्टिफिशियल हँगिंग प्लांट्स वगैरे म्हणा किंवा असे टॅग्स वगैरे छान छान असे बरेच सारे काही किचन आयटम्स जे आहेत ते घ्यायचे आहेत. आणि म्हटलं चला आता एक एक जे आहे ते मी छान असं घेणार आहे. आणि बघा इतका सारा पसारा पडला होता. हा सगळा आवरायचा बघून मला इतका कंटाळा आला होता ना काय सांगू तुम्हाला. तर म्हटलं चला आता हा पसारा तर जो आहे ना तो मलाच आवरावा लागणार आहे. म्हणून म्हटलं की पसारा आवरून फक्त दाखवायला वेळ लागत नाही, पण पटकन आवरायला जितका वेळ लागतो ना 1 तास जो आहे तो मला पूर्ण पसारा आवरायला लागला. आणि फायनली जे आहे ना माझं किचन छान असं क्लीन झालेलं आहे. आणि इकडे मी गॅसवरती पाणी ठेवलं होतं कारण की आज म्हटलं जे सगळा पसारा आवरून जे आहे मस्त आंघोळ करून घ्यावी. आणि त्यानंतर म्हटलं चला भांडी वगैरे सगळी घासून घेतली. मग छान असं झाडू मारून घेतला, किचन सगळं आवरून घेतलं. आणि काल वीरू इतका मस्ती करत होता. पूर्ण हॉलमध्ये जे आहे ना खेळणी वगैरे सगळी टाकून दिली होती त्याने आणि पूर्ण घरभर जे आहेत ते खेळणी झाली. तर आज नवीन वर्षाची सुरुवात होती आणि आय होप आजचा वर्ष जो आहे तो आज सुरुवात झालेली आहे वर्षाची. आणि असंच वर्ष जो आहे तो सगळा चांगला जावं, आनंदात जावं आणि माझं यूट्यूब चॅनल जे आहे ते छान ग्रो करावं असं मला वाटतं ह्या वर्षामध्ये. ॲटलिस्ट ह्या वर्षामध्येच माझं चॅनल मॉनिटाईज व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर सारा सपोर्ट करा. आणि सगळे जे माझ्या आत्तापर्यंतचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना थँक्यू सो मच. तुम्ही इतके छान मला सपोर्ट केला आहे आणि माझं आवर्जून जे आहे ते चॅनल बघता. आणि म्हटलं चला आता जी कामं जी आहेत झटपट माझी आवरून झाली. आणि मला जॉबला सुद्धा जायचं होतं, तर आज दुपारीच मला लवकर जायचं होतं म्हणून म्हटलं पटापट जे आहे ती सगळी कामं आवरली आणि मग जी आहे मी आंघोळ केली. आज जरा सगळं उलटच झालं होतं माझं, पण म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवात आहे तर पटापट जे आहे ना ते सगळं व्यवस्थित करूया आणि टायमावरती करूया. म्हणजे कसं टाईम मॅनेज केला ना बाकीची कामं जी आहेत ना सगळी व्यवस्थित होतात. तर इथे माझंच मी स्किन केअर रुटीन जो आहे तो छान असा फॉलो करते. स्किन केअरमध्ये बघू शकता मी इथे छान अशी ही जी आहे ती मॉइश्चरायझर क्रीम वगैरे यूज करते. आणि लगेच मी आता निघणार होते थोड्या वेळाने, तर म्हणून म्हटलं की मॉइश्चरायझर क्रीम जी आहे ती लावून थोडं 5 मिनिटं छान असं ठेवते. म्हणजे छान अशी मॉइश्चरायझर जी क्रीम आहे ती छान अशी चेहऱ्यावरती ऑब्झर्व झाल्यावरती चेहरा जो आहे तो जास्त असा फटफट दिसत नाही. नाहीतर बघू शकता हिवाळ्यामध्ये इतका चेहरा जो आहे ना आपला स्किन आपली इतकी फाटते आणि इतका रफ दिसतो. तर अशा पद्धतीने जो आहे तो मस्त मॉइश्चरायझर लावून छान असं मी स्किन केअर करते. घर आपलं स्वच्छ झालं, समजा आपण जेवण वगैरे बनवलं आणि सगळं किचन जे आहे ते पूर्ण असं मस्तपैकी क्लीन वगैरे झालं ना की असं वाटतं मनाला इतकी शांती भेटते.
वाटतं फायनली जे माझं काम आहे ना ते झालेलं आहे. तर माझं जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे. आज काही स्पेशल एवढं काही बनवत बसली नाहीये, फक्त मेथीची भाजी आणि चपातीची बनवली आहे आणि म्हटलं सोबत दही वगैरे खाता येईल. तर अशा पद्धतीने आजचा जो मेनू आहे ना अगदी सिंपल असा आहे आणि पटापट जेवण वगैरे बनवून घेतलं. आधी मला ना किचन स्वच्छ केलं ना असं वाटतं की पूर्ण घर स्वच्छ आहे. जेव्हा किचन स्वच्छ होईल ना तेव्हाच माझ्या मनाला जी आहे ना शांती भेटते. आणि हे प्रत्येक गृहिणीचं असतं, हे तुम्हाला तर माहितीये, प्रत्येकाच्या हे रिलेटेड आहे. तर प्रत्येकाला असं वाटतं की बाबा माझं किचन अजून आवरायचं आहे. मनामध्ये हुरहुर असतं ना, एकदा का किचन आपलं क्लीन झालं ना की आपल्या मनाला इतकी शांतता भेटते, अशी शांतता जगात कुठेही शोधून मिळणार नाही. इतकी शांतता आपली जेव्हा आपलं किचन आपल्याला स्वच्छ दिसतं ना तेव्हा वाटते. तर जर तुम्हालाही असं नक्कीच वाटत असेल तर कोणाकोणाला असं वाटतं ना त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर फायनली माझं सगळं झालेलं आहे, आवरलेलं आहे. आता म्हटलं पटकन जेवण करून घेते. आणि वीरू आणि वीरूचे पप्पा जे आहेत ना आज स्विमिंगला गेलेले आहेत. कारण वीरूचं ना बऱ्याच दिवसापासून चालू होतं की पप्पा मला स्विमिंगला जायचंय, असं जायचंय, तिकडे जायचंय, हे जायचंय. असं भरपूर दिवसापासून आम्ही पावसाळ्याचा अख्खा त्याचा टाळला होता. कारण की म्हणायचं वीरू बघा आता पाऊस पडतोय ना, मग पावसामध्ये जायचं नसतं, असं नसतं. आणि आता त्याचं जेव्हापासून पाऊस गेला ना तेव्हापासून चालू होतं की पप्पा बघा आता ऊन पडलंय, पप्पा बघा आता ऊन पडलंय. कंटिन्यू चालू असायचं. तर शेवटी म्हटलं चला आज नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि त्याची भरपूर दिवसापासून इच्छा होती की स्विमिंगला जायचंय. मध्ये आम्ही त्याला आधी न्यायचो पण पावसाळ्यामध्ये नेत नव्हतो. तर म्हटलं चला आज जे आहे पप्पांना म्हटलं त्याला घेऊन जा, कारण की उद्यापासून त्याची स्कूल जी आहे ती स्टार्ट होणार आहे, परत त्यांची एक्झाम वगैरे स्टार्ट होणार आहे. तर म्हटलं आजचा जो दिवस आहे मस्त त्याला एन्जॉय करू देत म्हणून त्याचे पप्पा जे आहेत त्याला स्विमिंगला घेऊन गेलेत. तर थोड्या वेळातच येईल तो. तर पटापट थोडीफार कामं जी राहिलेत ती पण आवरून घेते. आता मशीनला कपडे लावत आहेत तर लगेच कपडे लावून देते. माझी जी मशीन आहे ना ती किचनमध्येच इथे साईडला ठेवलेली आहे बघा इथे. तर कपडे वगैरे सगळे मी टाकलेले आहेत आणि आता मशीन लावते. आणि मला असं वाटतं वीरूचा आवाज येतोय तर वीरू पण आलाय. तर चला आता त्याला पण जेवण, थकून दमून मस्त स्विमिंग करून आला असेल तर आता जाम भूक लागली असेल त्याला, तर मग त्याला सुद्धा जेवण जे आहे ते सारते. तर चला भेटूया थोड्या वेळात. तर आता बघा इथे माझं जे आहे ना ते सगळं कामं आवरली होती आणि फक्त एक जे काम होतं ना ते राहिलं होतं ते म्हणजे माझे कपडे. कारण की आंघोळ केल्यानंतर आज मस्तपैकी वीरूच्या पप्पानी आणि आम्ही तिघांनी छान असं जेवण केलं. सोबतच दही वगैरे होतं आणि मस्त मेथीची भाजी वगैरे छान झाली होती, टेस्टी एकदम. तर मस्त आम्ही जो जेवणाचं आहे सगळ्या तिघांनी मिळून छान असं जेवण केलं. आणि म्हटलं चला तोपर्यंत मी जे कपडे आहेत ते मशीनला लावले होते आणि म्हटलं कपडे वगैरे पण होऊन जातील आणि जाता जाता जॉबला जायच्या टायमिंगला ते जे कपडे जे आहेत ते मी छान असे वाळत घालेन मगच निघेन. तर अशा पद्धतीने जे आहे ते मी जे कपडे आहेत ना माझ्या इथे गॅलरी अशी ओपन गॅलरी नाही आहे, पण मला खूप असं वाटत होतं की आपण घर बघताना ना छान असं गॅलरी ओपन बघावी. पण काय झालं आम्ही ही जेव्हा रूम बघितली ना तेव्हा ही रूम इतकी आवडली आणि म्हटलं गॅलरी नाही तर नाही, मोठ्या विंडो होत्या आणि बॅक साईडला असं म्हणजे थोडं कपडे वगैरे जागा होती भरपूर अशी वाळत घालायला वगैरे. पण म्हटलं चला हरकत नाही काही. आणि मी कपडे वगैरे वाळत घातले आणि विरुद्ध बघा इकडे मस्ती चालू होती आणि ते बॅग घेऊन बघा कसं खेळतोय. त्या सगळ्या गोदड्या वगैरे भरल्यात आणि म्हणतो की मी चाललो गावाला, मम्मा मी घर सोडून चाललोय म्हणून असं त्याची मस्ती चालू होती. बघा इतका मस्ती करतो तो हल्ली, काय सांगू. आमच्या घरी? आमच्या घरी कशाला चालला हो? काय झालं बॅग घेऊन शेताला जातात? कोण म्हटलं? कुणा म्हटलं बॅग घेऊन शेताला जातात? हो का? काय नाव आहे तुमच्या पप्पांचं? हो रे बापरे, हा का? बाय बाय, जावा शेताला. सकाळी जायचं असतंय. अच्छा, दुपारी नाही जात? बरं, जावा जावा मग. हे बस तेवढं. तर अशा प्रकारे आमच्या वीरूची भरपूर सारी दिवसभर मस्ती दंगा भरपूर असंच पसारा करणं चालू असतं. तर बघा आमच्या वीरूचं असं पद्धतीने मस्ती चालू होती आणि म्हटलं माझं जे फायनल किचन आहे ना तर बघा किचनवरती कितीही पसारा आवरला तरी इतका पसारा राहतो. आणि ह्या समया वगैरे ज्या आहेत ना त्या मला छान अशा धुवून स्वच्छ करून ठेवून द्यायच्या आहेत. आता मी मार्गशीर्षमध्ये काढल्या होत्या तर मला काही ठेवणंच झालं नाही अजून. म्हटलं एक दिवस जे आहे ना छान असा वेळ काढेन आणि मला सध्या इतकं कामाचं प्रेशर होतं त्याच्यामुळे सध्या माझ्याकडून काही झालंच नाही. आणि बरेच सारी कामं जी आहेत अशी छोटी मोठी पेंडिंग होती ती आता म्हटलं हळूहळू जी आहेत ती छान अशी नवीन वर्षामध्ये कंप्लीट करावी. आणि अशा पद्धतीने किचन जे आहे ते थोडं मी आवरायला घेतलेलं आहे.
आणि इथून पुढे तुम्हाला माझ्या किचनमध्ये भरपूर सारे चेंजेस बघायला भेटणार आहेत. तुमचेसुद्धा मला सजेशन जे आहेत ते सांगा, कारण मी तुम्हाला एक दिवस छान असं माझं किचन दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की मी किचनमध्ये कुठे कुठे बदल करावेत आणि काय काय करावेत. आणि हे जे पोस्टर बघता हे मी प्रिंट काढलेले आहेत हळदी कुंकाचे. ते मला ना हळदी कुंकाचे ज्या रांगोळीज वगैरे येतात आपल्या, त्याच्यामध्ये छान असं डेकोरेट करण्यासाठी वगैरे म्हणून हे मी जे वेगवेगळे प्रिंट काढून ठेवलेले आहेत. आता बघते ह्याचा उपयोग कसा करता येईल आणि कसा नाही, आणि तुमच्यासोबत सुद्धा नक्की शेअर करेन किंवा ह्याचे शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा नक्की शेअर करेन. आणि आता मी निघाले जॉबला, कारण की आता वाजले होते 4 आणि मला निघायचं होतं लवकरच. आणि मी छान अशी माझी पर्स घेतली आणि निघाले मस्तपैकी जॉबला. तर चला भेटूया अशाच छान छान उद्याच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.